नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सरकारच्या दडपशाहीला डिजिटल रणशिंगातून उत्तर. काँग्रेस जनता पार्टीच्या आक्रमक वादळाने सत्ताधाऱ्यांची झोप उडाली. अकाउंट ब्लॉक, हॅकिंगचे दावे आणि वाढता जनसमर्थन. अभिजित दिपके यांच्या डिजिटल आंदोलनाने शासनाविरोधात तरुणांचा संताप पेटला. देशातील पारंपरिक राजकारणाला सोशल मीडियावरून थेट आव्हान देणारी काँग्रेस जनता पार्टी सध्या देशभरात प्रचंड चर्चेत आली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा तरुण अभिजित दिपके या डिजिटल आंदोलनामागे असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील व्यंगात्मक मोहीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या प्लॅटफॉर्मने आता थेट शासन आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधात डिजिटल रणशिंग फुंकल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्था, वाढती महागाई, राजकीय घराणी आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर आक्रमक भाषेत प्रश्न उपस्थित करत काँग्रेस जनता पार्टीने तरुणांची मोठी सहानुभूती मिळवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट होणारे व्हिडिओ, व्यंगात्मक भाष्य आणि थेट सरकारला लक्ष्य करणारी शैली यामुळे लाखो युवक या मोहिमेशी जोडले गेले आहेत. पारंपरिक राजकीय पक्षाच्या प्रचार सभांपेक्षा सोशल मीडियावर या पेजचे व्हिडिओ अधिक वेगाने व्हायरल होत असल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं आहे. मात्र लोकप्रियता वाढताच या डिजिटल आंदोलनाभोवती वादाचं वादळ निर्माण झालं आहे. काँग्रेस जनता पार्टीचं एक्स अकाउंट अचानक ब्लॉक झाल्याचा दावा समोर आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. काही दिवसातच नवीन अकाउंट सुरू झाल्याच्या चर्चांनी आणखी खळबळ उडाली. त्यावेळी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे युवकांमध्ये एकच सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणखी एक मोठी चर्चा रंगू लागली आहे. अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांकडे सत्ता, यंत्रणा आणि मोठी संघटना असतानाही सोशल मीडियावर युवकांचा ओढा काँग्रेस जनता पार्टीकडे का ओढला जातोय? युवकांचं म्हणणं आहे की जे मुद्दे अनेक नेते जाहीरपणे बोलण्यास घाबरतात तेच मुद्दे अभिजित दिपके आक्रमकपणे मांडत आहेत. त्यामुळे ही केवळ सोशल मीडिया मोहीम राहिलेली नसून आता ती व्यवस्थापनेविरोधात डिजिटल आंदोलन बनत चालल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. अभिजित दिपके यांनी आपल्या पोस्ट आणि सार्वजनिक भूमिकेमधून थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते सोशल मीडियावर उभं राहिलेलं हे डिजिटल वादळ भविष्यात पारंपरिक पक्षांसाठी मोठं संकट ठरू शकतं. विशेषतः तरुण मतदारांमध्ये वाढणारी अस्वस्थता, भ्रष्ट व्यवस्थेविषयीचा संताप आणि राजकीय घराणेशाही विरोधात भावना काँग्रेस जनता पार्टीच्या लोकप्रियतेमागचं सर्वात मोठं कारण या ठिकाणी मानलं जात आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभांपेक्षा काँग्रेस जनता पार्टीचे व्हिडिओ आणि पोस्ट अधिक वेगाने व्हायरल होत आहेत. काही जण याकडे फक्त ट्रेंड म्हणून पाहत आहेत, तर अनेक युवकांसाठी हा डिजिटल बंडाचा आवाज बनत चालला आहे. सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून शासनाविरोधात असंतोष व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम या ठिकाणी बनत चालल्याचं स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. राजकीय गल्लीपासून दिल्लीच्या सत्ता केंद्रापर्यंत आता काँग्रेस जनता पार्टीची चर्चा सुरू झाली आहे. तरुणांच्या रोषाला शब्द मिळाले, सोशल मीडियाला शस्त्र मिळालं आणि प्रस्थापित सत्तेविरोधात उघडपणे बोलणारा चेहरा मिळाला, अशी भावना युवक व्यक्त करत आहेत. त्यामुळे पारंपरिक पक्षाची अस्वस्थता वाढू लागली असून डिजिटल राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा या ठिकाणी रंगू लागली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की ही काँग्रेस जनता पार्टी फक्त सोशल मीडियावर ट्रेंड होणारी मोहीम करणार आहे की उद्या प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्यांनाच हादरे देणार? कारण सध्या तरी परिस्थिती अशी दिसत आहे की ज्यांना सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचं साधन वाटत होतं त्यांच्याच विरोधात आता डिजिटल क्रांती उभी राहताना या ठिकाणी दिसत आहे. ही काँग्रेस जनता पार्टी पुढे काय करणार, कोणते मुद्दे घेणार किंवा कशा पद्धतीने पुन्हा मैदानात उतरणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.